पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि बाहेर बघू शकता पुढे थोडी ऊन आलेली आहे. बाहेरचं झाडून घेतलं, पाणी शिंपलं आणि त्यानंतर इथे ही खुर्ची ठेवली आहे. पाणी शिंपताना ती खुर्ची मी त्यावरच ठेवते, जो की तिथे एक ओटा आहे छोटासा आणि त्यावर ते तुरीच्या शेंगा आहे वाळायला ठेवलेल्या, तर त्या बाहेरच असतात. त्यानंतर इकडे किचनमध्ये बघू शकता किचन आवरायची आहे. तर रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता, आज सकाळी नाश्त्यासाठी करायचा होता. बरेच दिवस झाले साबुदाणा केलेला नव्हता, म्हटलं चला आज करूया. त्यानंतर ही पपई आता 5-6 दिवस झाले आणून, तर ती कच्चीच होती. तर आता आज ती करावं लागेल, कारण 6 ते 7 दिवस झाले. तर दुकानदार बोलले की 6-7 दिवसांनी तुम्ही ते पपई खाऊ शकता, कारण आणली तेव्हा थोडी ती कच्चीच होती. तर म्हटलं आता जाऊ दे, अजून 2-3 दिवस ठेवायची. त्यानंतर इकडे या साईडला जे आमचे शेजारी घर आहे, तर त्यांच्या घराचं बांधकाम आहे, त्यामुळे बघू शकता इकडचे सर्व झाडं तोडलेली आहे आणि अगदी मोकळं झालं ते. इथे एक लिंबाचं झाड होतं, बरेपैकी लिंब लागायचे आणि आता 1-2 दिवसामध्ये त्यांचं पण काम चालू होणार तिकडे. आणि तिकडे काम सुरू झालं की अगदी आमच्या इकडे भरपूर धूळ अशी होणारच, कारण पुढे पण काम चालू आहे, मागे पण आता चालूच आहे, आजूबाजूला कामं सुरूच आहे. तर असं त्यानंतर इथे किचनमध्ये आली आणि चहा करायच्या आधी म्हटलं ओटा क्लीन करून घ्यायचा. ओटा क्लीन केल्यानंतर इथे चहा ठेवायचा होता. चहा ठेवायला गेली तर मध्येच चहापत्ती संपलेली आणि असंच मध्ये काही करताना संपलं की मग इतका कंटाळा येतो की बस. तर तेच बघत होती की चहापत्ती काहीच नाही. म्हटलं चला आता डब्यामध्ये काढायची, पण आता डबा घासायचा होता नुकतंच, म्हटलं पत्ती संपलेली आहे. तर मी काही ती डब्यात काढली नाही, डबा घासायला ठेवला आणि थोडं पॅकेट फोडून घेतलं आणि अगदी थोडी पत्ती टाकायचा प्रयत्न केला, तर ते चमच्याने जास्तच झाली. कारण डब्यात असलं की बरोबर लक्षात येतं आणि हे पॅकेटचं म्हटलं की थोडंफार प्रॉब्लेम येतोच. तर असो इथे चहा वगैरे ठेवला. त्यानंतर करायचा होता नाश्ता. आणि काल काही व्हिडिओ अपलोड केलेला नाही, काही कारणामुळे तो राहून गेला. बाहेर गेलो त्यामुळे वेळ झाला आणि व्हिडिओ अपलोड करणे राहून गेलं. म्हटलं चला आज छोटासा व्हिडिओ टाकूया. आणि आता आमच्याकडे पाहुणे येणार आहे 2-3 दिवस, तर व्हिडिओ काय माहिती वेळेवर येतात की नाही येणार, तर पण टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्यानंतर इकडे बाहेर रांगोळी काढायला घेतली. बाहेरचं सुकलेलं होतं, म्हटलं रांगोळी काढून घेऊया आणि अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि मला जे आवडते तेच कलरची मी रांगोळी काढत असते, म्हणजे मोजकेच सिलेक्टेड कलर वापरते. त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली आणि थंडीमुळे फोटो खूप असे कडक वाटले, म्हटलं चला थोडं लिप बाम लावून घेऊया. तर त्यानंतर इथे चहा घेतला. चहा झाला की लगेच नाश्ता. आणि साबुदाणा रात्री भिजत घातला, तर थोडं त्यामध्ये पाणी जास्त राहिलं, तर जास्तच तो मऊ झालेला आहे. आता कसा होतो माहिती नाही, तर बघू आता. त्यानंतर म्हटलं कपडे थोडे ओलसर आहे, तर ऊन आली की तिकडे सरकून देते आणि रात्रीचे थोडे इकडे सरकवते, कारण सकाळी मग ते एकदम रस्त्यावर होतात त्यामुळे. आणि या ड्रमखाली पाणी शिंपलं की पाणी जमा होतं, तो ड्रम पण बाजूला केला. नंतर इकडे साबुदाण्याची उसळ केली, पण ती पाहिजे तशी अशी मोकळी झाली नाही, थोडी अशी जमा झाल्यासारखीच झाली ती. तर म्हटलं जाऊ द्या आता, कारण शेंगदाणे पण कमी होते, त्याच्यामुळे थोडंच कूट टाकलं त्यामध्ये आणि साबुदाणा जास्तच भिजलेला होता. तर असो, मुलीला तसा पण साबुदाणा आवडतो. नंतर नाश्ता वगैरे झाला आणि म्हटलं आता भांडे घासून घेऊया. आता तो साबुदाणा जास्त भिजलेला होता, तर मुलीलाच म्हटलं मी की तुला त्याचे आप्पे करून देते. ती बोलली की नाही असाच कर तू, मी खाईल. आणि झाला तो छान झाला, फक्त थोडासा जास्त सॉफ्ट मोकळा झाला नाही. तर असो. त्यानंतर इथे बघू शकता दुपारी ही पपई चिरली. पपई तर पकली नाहीच ती, पण थोडी कळवटही वाटत होती. मुलगी बोलली मी खाणार नाही, म्हटलं जाऊ दे, ते पॅकेटमध्ये ठेव, डस्टबिनमध्ये टाक किंवा बाहेर नेऊन टाकू. आणि त्यानंतर इथला जो पेपर होता तो बी धुवायला ठेवला, त्यामुळे देव असेच ठेवले एका याच्यामध्ये. तर इकडे एकीकडे पाणी लावलं आणि आता हे कांदे वगैरे आणलेले होते. आता कांदे सांगितले मी 2 किलो, भरमसाठ 5 ते 7 किलो कांदेच आणले, बाकी भाजीपाला कुठलाच आणला नाही. लसूण, कांदे आणि बटाटे मला पाहिजे होता पूर्ण भाजीपाला, तर तो काही आणला नाही. म्हटलं जाऊ दे आता उद्या घेऊन येऊ. त्यानंतर इथे चहापत्ती काढली डब्यामध्ये आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये करणार आहे भात आणि मसाले वांगे, सोबतच चपात्या. आणि हिरवे वांगे दिसले की मी नक्कीच आणते आणि मसाले वांगे बनवते. कारण जांभळ्या वांग्याचे किंवा काळ्या वांग्याचे मसाले वांगे इतके छान वाटत नाही. आणि हिरवे वांगे मला काल भेटले, तर 1 पाव घेऊन आली. म्हटलं चला आज मसाले वांगे बनवूया आणि खूप दिवसांनी बनवत आहे. त्यानंतर इकडे मसाल्याची तयारी. तर मसाल्यामध्ये मी कांदा आणि खोबरं
आणि थोडे शेंगदाणे हे सर्व भाजून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर, एक हिरवी मिरची, जिरं याची पेस्ट करते आणि ती जी पेस्ट करताना त्यामध्ये थोडे मसाले ॲड करते, जसं की लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, मीठ आणि ते मसाल्यामध्ये छान असं मिश्रण भरून अशा पद्धतीने मसाले वांगे करत असते. सॉरी, मिश्रण किंवा जो मसाला म्हणतो वाटण ते. तर त्यानंतर एकीकडे भाजी होत आलेली आहे, भात पण झाला, आता चपात्या करायच्या होत्या. तर आज बाहेर जायचं होतं, म्हटलं जरा लवकर लवकर कामे आटपून घेऊया, तरीसुद्धा 1 वाजलाच. त्यानंतर ही रूम आवरायची होती, म्हटलं भात भाजी होईपर्यंत बाकी इतर कामे करून घ्यायची, नंतर भात झाला की लगेच चपात्या करता येईल, कारण गॅस खाली नव्हता त्यामुळे. तर तेवढ्या वेळामध्ये ह्या ज्या शेंगा होत्या, म्हटलं हे डब्यामध्ये काढून घेऊया. आणि भाजीपाला निवडायचा म्हटलं तर निवांत वेळ पाहिजे असतो. त्यानंतर चपात्या करायला घेतल्या आणि आज बाहेर जाणार आहे, तर बाहेर काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. आता या व्हिडिओमध्ये तर दाखवणं पॉसिबल नाही, म्हणजे व्हिडिओ शूट केला नाही मी. तर बऱ्याच दिवसांनी मी त्या दुकानामध्ये गेली आणि तिथे शॉपिंग केली. तर इथे तयारी वगैरे झाली आणि आता मला जायचं होतं बाहेर. आता वाजलेले आहे 2:30 वाजले आणि नळं येणार 4 किंवा 4:30ला. तोपर्यंत म्हटलं लवकर जाऊन येऊ. तर इथे तयारी करता करता 10-15 मिनटं गेले आणि नेहमीप्रमाणे माझ्या मुलीचं असं असतं की मी येत नाही आणि आम्हाला घराबाहेर निघू देते ते आणि वेळेवर म्हणते की थांबा मी पण येते. मग तिला पण सोबत घेऊन गेलो. त्यानंतर इकडे आता 5 वाजले. 5ला म्हणजे मी 4लाच घरी परत आली. पाणी वगैरे भरलं आणि म्हटलं आता हे रॅक आवरून घ्यायची. आणि कसं असतं, कोणी आपल्याकडे पाहुणे येणार असते तर असं वाटतं की चला थोडं नीटनेटकं घर ठेवायचं, म्हणून आपण ते आवराआवर करत असतो. पाहुणे आल्यानंतरही करतो आणि पाहुणे गेल्यानंतरही, असं माझ्या बाबतीत तरी होतं. कारण काय, पाहुणे यायच्या आधी तर आपल्याला वाटतं की घर क्लीन आणि व्यवस्थित असायला हवं आणि गेल्यानंतर पुन्हा कपडे वगैरे निघतातच, होतोच पसारा. तर असो, म्हणून म्हटलं चला ही आता वेळ आहे थोडा, तर ही रॅक लावायला घेतली. त्यात मुलीची बडबड चालू. तिला म्हटलं तू घड्या करून दे, मी पटकन रॅकमध्ये लावते, म्हणजे माझं काम सोपी होईल, कारण कपाट पण लावायचं होतं. तर तिचं ते घड्या करणं तर कमी, पण तिच्या गोष्टी तेच ऐकणं चालू होतं. त्यानंतर मग ते कपाट आवरलं, त्यानंतर हे कपाट आवरायचं होतं. आणि मला हे कपाट आवरायला अजिबात आवडत नाही, कारण की किती आवरलं ना तरी तो पसारा होतोच होतं आणि हे दिवाळीपासून तर मी आवरलेलंच नव्हतं. म्हटलं चला, आणि तो जो कप्पा आहे त्यामध्ये माझेच कपडे होते आणि तिथले तेच मला आवरायचे होते. तर आधीचे जे साडी कवर होते तर त्यातील चेन खराब झाल्या, मग मी नवीन बोलावले. म्हटलं चला नवीन कवरमध्ये ठेवूया. एका याच्यामध्ये सर्व ड्रेस ठेवले आणि एका याच्यामध्ये सर्व साड्या. तर आज पूर्ण दिवस आवराआवर करण्यात गेला आणि पूर्ण दिवस कामामध्येच गेला. एखाद्या दिवशी भरपूर कामे असतात तर एखाद्या दिवशी वेळ असतो. म्हटलं चला उद्या पाहुणे येतील तर आज सगळी आवराआवर करायची. त्यानंतर ही जी बॅग होती यामध्ये एक्स्ट्राचं सामान असते आमचं, जसं की बसायचे आसन किंवा इतर वस्तू. तर मुलगी काय करते, त्यामध्ये बाजूला साबण ठेवायचा बॉक्स आहे ज्यामध्ये सर्व साबण असतात कपड्याच्या, अंघोळीच्या, तर ती कवर काढते आणि यामध्ये टाकत असते. तर ते मला आज दिसलं, कारण इतके दिवस तर मी काही बघितलं नाही आणि जास्तीत जास्त 1 महिन्याआधी मी तो आवरलेला होता. म्हटलं आज बघूयाच. यामध्ये गार्बेज बॅग पण ठेवते मी, ज्या की असतात त्या. तर ह्या मी शोरूम बोलवलेल्या होत्या, छान निघाल्या आणि 3 याचे बंच आले आणि बऱ्यापैकी आहे, अगदी स्वस्तात मस्त पडल्या. म्हटलं चला उपयोगी येते, कारण कचरेवाला येत नाही तर याचा खूप उपयोग होतो. तर त्यानंतर बघा इथे किती कचरा पडलेला आहे, ते सगळं आवरलं. आणि अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच रोज छान छान व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.